निरीक्षण करणे म्हणजे क्षेत्र भेट होय. तुम्हाला मी सांगितलं आपण एखाद्या ठिकाणी काय करतो, भेट देतो, तर भेट दिल्यावर तिथली माहिती गोळा करतो, जमा करतो, बरोबर आहे. ती वहीमध्ये वगैरे आपण नोट डाऊन करत असतो, तर त्याला क्षेत्रभेट असे म्हणतात. मला कोण वाचून दाखवतो क्षेत्रभेटीची व्याख्या? एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन तिथे नैसर्गिक, भौगोलिक व मानव निर्मित घटकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे म्हणजे क्षेत्रभेट होय. क्षेत्रभेटीसाठी जाताना तुम्ही काय पूर्वतयारी कराल? क्षेत्रभेटीसाठी जाताना काहीतरी घेऊन जाणार. काय घेऊन जाणार? क्षेत्रभेट म्हणतो आपण. जाणं आणि क्षेत्रभेट थोडा फरक आहे. तर काय करणार आपण? प्रश्नावलीचा नमुना म्हणजे आपण काहीतरी परिस्थितीने जाऊन तिथल्या गाईडला विचारू शकतो, बरोबर. त्या गाईडला प्रश्न विचारून आपण माहिती मिळवू शकतो. तर काय घेऊन जाऊ आपण आधी? प्रश्नावलीचा नमुना. यांच्यानंतर कोण पाठवलं तुमच्या कॅमेरा घेऊन जातो. कॅमेरा, मोबाईल, पेन, पेन्सिल, बरोबर. तर क्षेत्रभेटीच्या पूर्वतयारीला काय काय घेऊन जातो आपण? काय काय घेऊन जाणार सांग तू? क्षेत्रभेटीच्या तयारीसाठी आपण पूर्वतयारी आपण करतो. त्याच्यासाठी प्रश्नावली, नमुना, कॅमेरा, पेन्सिल इत्यादी साहित्य आपण घेऊन. हो बरोबर. तिथे माहिती मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन आपण आधी काय करू? त्यांची परवानगी घेऊ की आम्हाला माहिती आम्ही गोळा करू शकतो का ती माहिती. तर आपण क्षेत्रभेटीसाठी जाताना ही पूर्वतयारी करतो, बरोबर. इथपर्यंत समजते सर्वांना? आपण आता क्षेत्रभेटीची कारणे बघूया. ही डेफिनेशन दिली सर्वांनी. पुस्तके फळावर कोण कोणी पण क्षेत्रभेटीची कारणे काय आहेत? तुम्ही कशासाठी जाणार क्षेत्रभेटीसाठी? प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून. तर काय प्रत्यक्ष जाऊन आपल्याला काय भेटत तिथे? अनुभव भेटतो. अनुभव मिळावा म्हणून आपण काय अनुभव घेणार? तुम्ही तिथे जाऊन अनुभव काय घेणार आहे? निरीक्षण. दुसरं काय आहे? निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी. तर आपण काहीतरी गोष्टी आपण किल्ल्यावर वगैरे इकडे गेलो, तिथे पहिले जुने लोकांनी जसे कोरलेले काम आहेत बघा, ते आपण निरीक्षण करतो का नाही? माहिती कसं केलेलं असेल का, कोणत्या पद्धतीने केलेलं. आपण आपल्या टीचरांना पण तिथले जे गाईड असतात त्यांना विचारत असतो. त्याच्याने आपलं काय होतं? निरीक्षण शक्ती वाढतं. काय जिज्ञासा निर्मिती? जिज्ञासा निर्मिती म्हणजे काय माहिती का तुम्हाला? जिज्ञासा निर्माण व्हावी
जिज्ञासा म्हणजे माहिती का तुम्हाला काय? तर आपल्याला तिथे जाऊन काय भेटतं? आनंद भेटतो का नाही? ज्ञान पण भेटतं. तर आपल्याला काय जिज्ञासा उत्सुकता निर्माण होते, बरोबर आहे? तुम्हाला तिथे गेल्यावर वाटत फ्रेश वाटतं का नाही? बाहेर गेल्यावर काहीतरी की आपल्याला नवीन बघायला भेटतं, त्या गोष्टींचा आनंद होतो ना. तर त्यालाच काय म्हणतात, जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून आपण क्षेत्रभेट करत असतो. तर सर्वांना समजलंय? मी त्याच्यावर आता तुम्हाला काही प्रश्न विचारते, ते उत्तर द्या मला. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल? सांगितलं ना मी. कशी कराल क्षेत्रभेटीची पूर्वतयारी? काय काय घेऊन जाणार तुम्ही? प्रश्नावली नमुना तयार करायचा, कॅमेरा, वही आणि पेन. वही आणि पेन पेन्सिल. क्षेत्रभेटीची कारणे सांगा तर. निरीक्षण शक्ती वाढवण्यासाठी, जिज्ञासा निर्मिती करण्यासाठी, जिज्ञासा निर्मिती करण्यासाठी, आपले ज्ञान वाढण्यासाठी हे क्षेत्रभेटीची कारणे आहेत. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करून अभ्यास करणे म्हणजे काय होय? क्षेत्रभेट होय. क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या शक्ती वाढते, निरीक्षण शक्ती वाढते. अतिशय छान. तर मी तुम्हाला शिकवलेलं आता प्रश्न विचारले सर्वांना समजलंय. मी त्याचा स्वाध्याय देते. एखाद्या क्षेत्रभेट विषयी माहिती तुमच्या शब्दात लिहून आणा ही आहे. सर्वांची वही चेक करणार आहे.